शालोम प्रियजन हो, आज रविवार, उपासनेचा दिवस, आराधनेची वेळ. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ही उपासना सुरू करण्यापूर्वी आपण प्रभूला विनंती करूया, त्याने आपलं नेतृत्व करावं, त्याने ह्या उपासनेमध्ये आपल्याला आशीर्वाद द्यावा. म्हणून चला प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, तुझी उपासना करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. तुला वंदन करण्यासाठी तुझ्यापुढे नतमस्तक होऊन तुला गौरव देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, आमची ही विनंती मान्य कर. तू आमच्यामध्ये गौरवीला जा. आम्ही तुझी स्तुतीसूत्र गाणार आहोत, तुझं वचन वाचणार आहोत, तुझ्या वचनामधून तुझा संदेश ऐकणार आहोत. यामध्ये केवळ तू नेतृत्व कर. तुझी वाणी आम्हाला ऐकता येऊ दे. आणि बापा, आम्ही इतरांनाही आशीर्वाद द्यावा म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना तू चालव. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, प्रभूची उपकार स्तुती करूया. लोणी काळभोर येथून पास्टर जोसेफ पवार आणि त्यांचे सहकारी प्रभूची स्तुती करण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. त्यांच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. ही गाणी कदाचित आपल्या परिचयाची नाहीत, परंतु फार सुंदर गाणी आहेत आणि आपण यामधून प्रभूची नक्कीच स्तुती करू शकतो. चला, पास्टर जोसेफ पवार आणि त्यांचे सहकारी यांच्याबरोबर आपणही गाऊन प्रभूची स्तुती करूया. तेरा प्यार मेरी आशा, मेरी जिंदगी में सना, कर्जा मेरा तूने कर दिया, सूली पर चढ़कर अदा. मेरा प्यार मेरी आशा, मेरी जिंदगी में सदा, कर्जा मेरा तूने कर दिया, सूली पर चढ़कर लगा. कलवरी पे जो तूने कर दिखाया, मेरी आशा, मेरी जिंदगी में सदा, कर्जा मेरा तूने कर दिया, सूली पर चढ़कर लगा. महान प्यार को
सुनी से प्यार है कैसे कहूँ सुनी से प्यार है सांसों में तुम ही हो जीवन में तुम ही हो सांसों में तुम ही हो जीवन में तुम ही हो होठों पर तुम ही हो धड़कन में तुम ही हो होठों पर तुम ही हो धड़कन में तुम ही हो कैसे कहूँ सुनी से प्यार है कैसे कहूँ सुनी से प्यार है सुनी से चुन लिया लहू देकर खरीद लिया सुनी से चुन लिया लहू देकर खरीद लिया जीवन की मेरी डोर तेरे ही हाथों में अब जीवन की मेरी डोर तेरे ही हाथों में कैसे कहूँ सुनी से प्यार है कैसे कहूँ सुनी से प्यार है जिंदा हूँ तेरे लिए गाता रहूँ हरदम मैं जिंदा हूँ तेरे लिए गाता रहूँ हरदम मैं सेवा करूँ तेरी मैं झुका रहूँ सामने तेरे सेवा करूँ तेरी मैं झुका रहूँ सामने तेरे कैसे कहूँ सुनी से प्यार है कैसे कहूँ सुनी से प्यार है सुनी से चुन लिया खरीद लिया सुनी से चुन लिया लहू देकर खरीद लिया जीवन की मेरी डोर तेरे ही हाथों में जीवन की मेरी डोर तेरे ही हाथों में कैसे कहूँ सुनी से प्यार है कैसे कहूँ सुनी से प्यार है धन्यवाद यीशु जबरदस्त मी तुझा आभार मानतो. धन्यवाद येशूच्या नावात आमेन. पास्टर जोझेफ पवार, आपण या स्तुतिगीतांमध्ये आमचं पुढारीपण केलं, ही सुंदर गीतं सादर केलीत, प्रभूच्या सानिध्याचा अनुभव दिलात. तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत दिल्लीहून डॉक्टर शैलेंद्र आवळे. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रभाग नव्या करारातून संत पावलाचे कलस्येकरील येथील मंडळीला पत्र, अध्याय 2, वचन 9 ते 15. कलस्येकरास पत्र, अध्याय 2, 9 ते 15. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि
जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही पूर्ण केलेले आहात. त्याच्या ठायी तुमची सुनताही झालेली आहे, परंतु ती माणसाच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुनतेच्या द्वारे तुमची सुनता झाली. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठविलेही केला, जे तुम्ही आपल्या अपराधाने व देह स्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने सोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. ह्या ठिकाणी शास्त्रभाग संपतो. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देवो ही प्रार्थना. आमेन. डॉक्टर शैलेंद्र आवळे, प्रभूचं वचन वाचण्यात आपण आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तत्परतेनं हे रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. उपासना संगीतामधून हा अभंग गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 542 क्रमांकाचं गीत गाऊया. हे गाणं मी कधी ऐकलं नाही किंवा गायलं नाही, परंतु मी प्रयत्न करत आहे. हा अभंग आहे आणि साधारणपणे अभंगाच्या चाली ह्या सारख्याच असतात आणि म्हणून हा छोटासा प्रयत्न मी करत आहे. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर गाणं गाऊ शकता तर कृपा करून उपासना संगीतामधली गाणी गा आणि आम्हाला पाठवा. राज्य देवाजीचे प्रेम पावित्र्याचे दुरीत दुःखाचे निर्मूलन. राज्य देवाजीचे सुखाचे शांतीचे काल महिम्याचे उत्पाटन. राज्य देवाजीचे अखंड जयाचे संदेह भयाचे विनाशन. राज्य देवाजीचे सदा स्वातंत्र्याचे दुस्सह दास्याचे उच्चाटन. दास म्हणे आम्ही नाव धरू दास तोष उभा पास पुत्र जैसे. प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझी स्तुती आराधना भक्ती करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी प्रभू ही सुंदर वेळ तू आम्हाला दिली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू रोज आमची काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस, आमचं संरक्षण करतोस. तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये
तू पाठवतोस. प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्पाचं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये अधिक वाढण्यासाठी, वचनाची घोषणा अनेकांच्या जीवनामध्ये होण्यासाठी या दानाचा उपयोग तू करून घे. प्रभू, आम्हा सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सर्व सभासदांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये तुझ्या प्रीतीचा, शांतीचा अनुभव त्यांना येऊ दे. त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तू आम्हाला कर. तुझी आज्ञा समजून घेऊन त्याचं पालन करण्यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, इथून पुढची भक्ती आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तो आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ग्रहण करण्याची. नेहमीप्रमाणेच आज आपल्यापर्यंत देवाचा संदेश आणत आहेत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या मराठी भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खूप आनंद वाटतो तुम्हाला भेटताना. दर रविवारी या माध्यमातून आपली सर्वांची भेट होते, याचा मला अतिशय आनंद वाटतो आणि मी प्रभूची मनापासून स्तुती करतो. गेल्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची झाली आहे, हा माझा विश्वास आहे. अबनेरनं अतिशय सुंदर गाणी आपल्यासाठी गायली आणि प्रभूच्या स्तुती आराधनेमध्ये त्याने आपल्याला चालवलं. मी हेडफोन लावून ही गाणी ऐकत होतो आणि खरोखर किती अर्थपूर्ण आणि अतिशय सुंदर अशी ही गाणी आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, आपणही अशाच प्रकारे गाणी गावीत आणि आम्हाला पाठवावेत. सिस्टर मंगला वानखेडे यांनी आपल्यासाठी शास्त्रवाचन केलं, त्यांचे आम्ही आभारी आहोत. आजच्या भक्तीमध्ये डॉक्टर शैलेंद्र आवळे, जे मूळचे मिरजेचे आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज वांडस हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि बऱ्याच वर्षापासून ते दिल्लीमध्ये स्थायिक आहेत. त्यांनी आपल्यासाठी शास्त्रवाचन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. इंग्रजीमध्ये डॉक्टर सामा थॉमस यांनी शास्त्रवाचन केलं, त्यांचाही मी आभारी आहे. आपल्यापैकी कोणाची इच्छा असेल शास्त्रवाचन करण्याची तर कृपा करून आमच्याशी संपर्क करा. आम्हाला दर आठवडी याची गरज असते, कोणीतरी शास्त्रवाचन करावी आणि ही आपल्याला चांगली संधी आहे या भक्तीमध्ये भाग घेण्यासाठी आणि म्हणून आपल्यापैकी अनेक जण पुढे याल अशी मला आशा आहे. आपण गाणं गाऊ शकता, आपण प्रार्थना करू शकता, आपण साक्ष देऊ शकता. वेगवेगळ्या माध्यमातून आपण या भक्तीमध्ये आणि या सेवेमध्ये सहभागी होऊ शकता. अर्थात सर्वात महत्त्वाची विनंती आपल्या सर्वांसाठी आहे की प्रार्थना करा. ही भक्ती अनेकांपर्यंत जावी, अनेकांच्या अंतःकरणाला प्रभूने स्पर्श करावा त्याच्या वचनाद्वारे. अनेकांचं जीवन परिवर्तन करण्यासाठी या भक्तीचा उपयोग व्हावा, ही आमची प्रार्थना आहे. या भक्तीसाठी आम्हाला महत्त्वाचं योगदान माझा भाऊ पीटर यांच्याकडून आहे. तो पुष्कळ श्रम घेतो, सगळं एडिटिंग करतो, त्याबद्दल त्याचे मी मनापासून आभार मानतो. मागच्या आठवड्यामध्ये मी एक पोस्ट टाकली होती काही ग्रुप्सवर आणि त्या पोस्टचा अर्थ असा होता की नोहाकडे एक गोष्ट होती, दाविदाकडे एक गोष्ट होती, मोशेकडे एक गोष्ट होती आणि अशी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत आणि त्या सर्वांनी आपली गोष्ट सांगितली आणि आपली साक्ष दिली. आणि मग मी हे आवाहन केलं की आम्हा सर्वांकडे एक गोष्ट असली पाहिजे, आम्हा सर्वांकडे साक्ष असली पाहिजे आणि ती साक्ष आपण जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल
त्या वेळेस आपण इतरांना द्यायला पाहिजे. तर मी आज ती संधी घेतो. मी नेहमीच माझी साक्ष सांगत असतो ज्या ज्या वेळेला मला प्रसंग मिळतो, संधी मिळते. तर आज मला आपल्याला ही साक्ष सांगू द्या. गेल्या महिन्यामध्ये माझ्यासमोर एक आर्थिक विवंचना होती, एक काळजी होती. माझ्या बँकेत अकाउंटला काहीच पैसे नव्हते आणि मला काही बिल्स द्यायचे होते. आणि मी प्रार्थना केली आणि विश्वासानं चेक लिहिला आणि दिला एका व्यक्तीला. आणि त्याच दिवशी मला एका बहिणीचा, जी डॉक्टर आहे, तिने मेसेज पाठवला आणि तिने हे सांगितलं, पवित्र आत्म्यानं तिला प्रेरणा दिली, असं ओझं तिच्या मनावर घातलं की तिनं मला काही पैसे पाठवावेत. आणि तिने मोठी रक्कम पाठवली. अर्थात ही सर्व माझ्यासाठी मी वापरत नाही. जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपण करतो, वेगळ्या लोकांना आपण मदत करतो, त्यांच्यासाठी या पैशाचा मी उपयोग करत असतो. परंतु पहा, माझ्या जीवनामध्ये एक गरज होती जी मी कोणालाच सांगितली नव्हती. माझ्या पत्नीला सुद्धा सांगितलं नव्हतं की मला पैशांची गरज आहे. मी फक्त प्रार्थना केली आणि ती गोष्ट प्रभूच्या हातामध्ये सोपवून दिली. आणि त्याच दिवशी मला प्रार्थनेचं उत्तर मिळालं, कारण त्याच वेळेला प्रभू कोणाच्या तरी अंतःकरणामध्ये काम करत होता आणि त्यांना प्रेरणा दिली आणि त्या बहिणीनं ही मदत मला पाठवली. आणि हा माझा अनुभव आहे आणि आपल्यापैकी अनेकांचा अनुभव असेल की ज्यावेळेस आपण विश्वासानं देवाकडे एखादी गोष्ट मागतो त्यावेळेस देव ती गरज पूर्ण करतो. तेव्हा आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा करतो. आणि प्रभू किती चांगला आहे, किती विश्वासू आहे, याचा अनुभव रोज आणि रोज आपण घेतो, नाही का? मी आपल्याला हे सांगितलं होतं की काही दिवसांपूर्वी एका ज्या ग्रुपमध्ये प्रामुख्यानं पास्टर्स आहेत त्या ग्रुपमध्ये माझ्यावर टीका करण्यात आली, कारण मी ऑनलाईन भक्ती घेतो, प्रभोजन विधी आपण ऑनलाईन चालवतो. आणि मी पुष्कळ त्याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु जे माझ्यावर टीका करत होते, 2च बंधू होते, त्यांचं काही समाधान झालं नाही. परंतु मग मागच्या आठवड्यामध्ये एक अशी गोष्ट घडली की त्याच ग्रुपमध्ये एक पाळकसाहेब आहेत की ज्यांनी आपल्या भक्तीसंबंधी अतिशय सुंदर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की तुम्ही स्पष्ट सडेतोड देवाचं वचन सांगता, ज्या शिक्षणाची आज मंडळीला गरज आहे ती गोष्ट आपण सांगता आणि त्यामुळे आम्हाला खूप शिकायला मिळतं, आशीर्वाद मिळतो. आणि मला खूप बरं वाटलं. मला खूप उत्तेजन मिळालं की आपण जी काही सेवा करत आहोत ती व्यर्थ जात नाही आहे. होय, काही जण आम्हाला विरोध करतात, काही जण आमच्यावर टीका करतात. आणि पहा, प्रभूच्या सेवेमध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळेस काही जण असतातच की जे आपल्यावर टीका करतात. आणि त्यामुळे आम्ही निराश होत नाही, उलट आम्हाला जास्त प्रोत्साहन मिळतं की त्याचा अर्थ अनेक जण कदाचित ही भक्ती पाहत आहेत. आणि कुठलीही टीका झाली, आपल्याला विरोध झाला तरीही विचलित न होता, निराश न होता आपण आपली सेवा पुढं चालू ठेवायला हवी, हे मला यामधून शिकायला मिळालं आणि त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आपण आपल्या वचनाकडे वळूया. कलस्करास पत्र याचा 2रा अध्याय 9 आणि 10 ही वचनं आपण मागच्या वेळेस पाहिली, ज्यामध्ये आपण काय पाहिलं? कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. या वचनांवर जो आपण अभ्यास केला त्यामुळे अनेकांना आशीर्वाद मिळाला, अनेकांना नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. हे आम्ही ऐकलं आणि आम्हाला खूप बरं वाटलं. माझी बहीण संजीवनीताई हिने फार सुंदर प्रतिक्रिया पाठवली आणि त्याबद्दल तिचा मी आभारी आहे. प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण देव होता, पूर्ण मानव होता आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला कसा पूर्ण करतो याविषयी खूप चांगल्या रीतीनं उलगडा झाला, शिकायला मिळालं, अशी साक्ष तिनं दिली आणि त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. देवानं आम्हाला निवडलेलं आहे वचनाचं शिक्षण देण्यासाठी आणि देव आमचा उपयोग करून घेतो. तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जर हातभार लावत असू, मदत करत असू तर तो फार मोठा आशीर्वाद आहे आणि त्याबद्दल आम्ही खरोखर देवाचे मनापासून आभार मानतो. 9 आणि 10 वचनांमध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे पाहिलं. प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण देव आहे, त्याच्यामध्ये देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते हे आपण पाहिलं. आणि मग सर्व सत्तेचं आणि अधिकाराचं तो मस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे आपण सर्व पूर्ण केलेले आहोत. हा अत्यंत
दिलासा देणारा, उत्तेजन देणारा विचार आपण पाहिला. आणि मग आता 11व्या वचनाकडे जेव्हा पाऊल येतो तेव्हा तो म्हणतो की त्याच्या ठाई तुमची सुनताही झाली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगितल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्या जीवनामध्ये काय केलं याविषयी आता पाऊल सांगत असताना तो सुनतेचं उदाहरण घेतो. का बरं त्याला असं वाटतं की सुनतेविषयी बोलावं? कारण कलस्से येथील मंडळीमध्ये यहुदी विचारांचा प्रभाव असलेले आणि जे कट्टर यहुदी होते, ज्यांचा काही दुराग्रह होता काही गोष्टींविषयी, आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे सुनता. हा प्रत्येक यहुदी पुरुषासाठी सुनता ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट होती. नवीन जन्मलेल्या पुरुष बाळाची सुनता केली जायची, हा यहुद्यांचा नियम होता. आणि त्यामधूनच ते यहुदी आहेत हे सुद्धा ते सिद्ध करत होते. ती त्यांची ओळख होती. दॅट वॉज देअर आयडेंटिटी. परंतु जे यहुदी ख्रिस्ती झाले होते ते अद्यापही काही यहुदी प्रथांना चिकटून राहिले होते आणि सुनता होणं आवश्यक आहे. पहा, नव्या करारामध्ये विश्वासणाऱ्यांची सुनता व्हावी अशा प्रकारचं शिक्षण कुठेही आढळत नाही. तशा प्रकारची आज्ञा प्रभू येशू ख्रिस्तांना दिली नाही, प्रेषितांनी सांगितलं नाही. परंतु काही जे कट्टर यहुदी जे ख्रिस्ती झाले होते ते मंडळीमध्ये अशा प्रकारे एक गोंधळाचं वातावरण तयार करत होते की नाही तुम्ही ख्रिस्ती झाला असाल परंतु यहुदी प्रथेप्रमाणे तुमची सुनता होणं आवश्यक आहे. आणि म्हणून जे परराष्ट्रीयांमधून विदेशांमधून ख्रिस्ती झाले होते त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव, दडपण ते आणत होते. आणि हे खोटं शिक्षण आहे. आमच्या प्रथा परंपरा ह्या चांगल्या असतील परंतु त्याची जबरदस्ती आम्ही इतरांवर करू शकत नाही. विशेषतः नवीन विश्वासणाऱ्यांवर अशा प्रकारे आपले स्वतःची मतं लादणं हे काही बरोबर नाही, नाही का? आणि काही यहुदी ख्रिस्ती ते करत होते. आज सुद्धा तेच होतं, नाही का? नाही आमच्या चर्चची प्रथा आहे, तुम्हाला अशाच पद्धतीने करायला पाहिजे. काही काही गोष्टींविषयी पवित्रशास्त्रामध्ये स्पष्ट नियम नाही आहेत, परंतु आम्ही स्वतःचेच नियम बनवतो. आमच्या मंडळीचा आम्ही नियम बनवतो आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या मंडळीने जे नियम बनवलेले आहेत ते परफेक्ट आहेत, ते परिपूर्ण आहेत आणि त्याप्रमाणे सर्वांनी वागायला पाहिजे. खरं म्हणजे पुष्कळदा हे नियम पवित्र शास्त्राला धरून नसतात. आणि मी याविषयीचे अनेक अनुभव घेतलेले आहेत, त्याविषयी मी वेळोवेळी बोललेलो आहे की पुष्कळदा आमच्या प्रथा परंपरा देवाच्या कार्यामध्ये अडखळ निर्माण करतात. आमच्या ख्रिस्ती विश्वासासाठी, आमच्या ख्रिस्ती उन्नतीसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी पुष्कळदा या प्रथा अडखळ ठरतात. आणि पुष्कळ तरुण आज मंडळीपासून दूर जातात कारण त्यांना देवाच्या वचनापेक्षा मंडळीची प्रथा महत्त्वाची आहे असं सांगण्यात येतं आणि त्यांना ते पटत नाही. ते प्रश्न करतात आणि जर कोणी प्रश्न केले तर पुष्कळदा काही आमच्या वडीलधारांना राग येतो. आमचे वडील, आमचे पालक, आमचे पुढारी यांना प्रश्न विचारायला आवडत नाही. माझी इच्छा आहे की आम्ही प्रत्येकाने प्रश्न विचारावेत. आमच्या बायबल स्टडीमध्ये मी नेहमी उत्तेजन देतो की प्रश्न विचारा. प्रश्न असणं हे चांगली गोष्ट आहे. ते एक आध्यात्मिक सुदृढतेचं, निरोगीपणाचं ते लक्षण आहे. आणि म्हणून आम्ही प्रश्न विचारायला पाहिजेत. जर मला उत्तर देता आलं नाही तर मी ते कबूल करायला हवं की नाही मला हे उत्तर माहीत नाही, परंतु देवाच्या वचनातून ते उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूया, नाही का? हे जे यहुदी होते ते सुनतेवर भर देत होते, परंतु आता सुनता म्हणजे ख्रिस्ती मनुष्यासाठी काय आहे याविषयी पाऊल या वचनांमध्ये उलगडा करतो. आणि हे जे खोटं शिक्षण देणारे आहेत त्यांना तो विरोध करत आहे, त्यांची मतं तो खोडून टाकत आहे. आणि म्हणून आता पाऊल काय सांगतो, त्याच्या ठाई म्हणजे येशू ख्रिस्ताच्या ठाई तुमची सुनताही झाली आहे. हा पहिला भाग ऐकल्यानंतर जे सुनतेवर विश्वास ठेवणारे त्या मताचे जे लोक आहेत त्यांना खूप आनंद झाला असेल. तुमची सुनता झाली आहे. परंतु पुढे पाऊल काय म्हणतो, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुनतेच्या द्वारे तुमची सुनता झाली. सुनता म्हणजे काय? ते एक ऑपरेशन आहे, सर्जरी आहे. ती चाकून पुरुषाच्या शरीराचा एक भाग कापला जातो, काढून टाकला जातो. अशा प्रकारे सुनता केली जाते. आणि जुन्या करारामध्ये त्याचा अर्थ आहे, यहुदी लोकांना इतरांपासून वेगळं करण्यासाठी हा नियम देवाने लावून दिला होता. परंतु आता प्रभू येशू ख्रिस्त आमची सुनता करतो याचा अर्थ काय?
प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये जे पाप आहे ते काढून टाकतो. जुन्या करारामध्ये पुरुषाची अग्रत्वचा कापून फेकून देण्यात होते. आता प्रभू येशू ख्रिस्त ही सर्जरी आमच्यावर कशी करतो, तर आमच्यामधला जो देह स्वभाव आहे, पापाचा स्वभाव आहे, तो कापतो आणि बाहेर टाकतो. आणि हे काम आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त करतो. प्रभू येशू ख्रिस्तानं शास्त्री पुरुषांशी जेव्हा तो बोलला तेव्हा तो अत्यंत कठोर भाषेमध्ये बोलला, नाही का. ती खरं म्हणजे एक शस्त्रक्रिया होती. त्यांच्या जीवनामधून जे काही अयोग्य गोष्टी आहेत त्या काढण्याचा प्रभू येशू ख्रिस्त प्रयत्न करत होता, परंतु त्यांनी काही त्याला सहकार्य केलं नाही, प्रतिसाद दिला नाही. आणि म्हणून ते आपल्या पूर्वीच्या जीवनामध्येच राहिले. पण ज्या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्यांनी मात्र प्रभूला सहकार्य केलं आणि आपल्या जीवनामधील जे काही मलिनता आहे, जे काही दैहिक स्वभाव आहे, तो काढून टाकण्यासाठी त्यांनी येशूला संधी दिली. आणि आज आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशूची इच्छा आहे की अशा प्रकारची आध्यात्मिक सुनता आमची व्हावी. आज प्रभू येशू ख्रिस्त ही सुनता कशी करतो बरं? ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, पश्चाताप करतो, आपल्या पापांची क्षमा मागतो, त्यावेळेस प्रभू आम्हाला स्वीकारतो आणि आमच्या जीवनामध्ये जे काही अयोग्य आहे ते काढायला सुरुवात करतो. इट इज जस्ट अ बिगिनिंग. ती सुरुवात असते, परंतु आपल्या आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अनावश्यक अयोग्य गोष्टी आहेत त्या प्रभू काढत असतो. आणि ते फार दुःखदायक आहे. इट इज पेनफुल प्रोसेस. परंतु आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभूची इच्छा आहे हे काम करण्याची, ही शस्त्रक्रिया करण्याची. आणि तो ते कसं करतो? त्याच्या वचनाच्या द्वारे. इब्री लोकास पत्र 4 अध्याय आणि 12 वचन, फार सुंदर वचन, आपण ते वाचूया. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. तलवारीचा उपयोग काय असतो? कापण्यासाठी, शत्रूला मारण्यासाठी असतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त ही शस्त्रक्रिया आमच्यावर करत असताना त्याच्या वचनाची तलवार आमच्या अंतःकरणावर चालवतो. आणि फार दुःखदायक आहे. ज्या गोष्टी आम्हाला आवडत असतात, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो नाही, मला त्या कापून फेकून द्यायच्यात. आमच्या सवयी असतील, आमच्या जुन्या प्रथा असतील, आम्हाला आवडणाऱ्या काही गोष्टी असतील, त्या चांगल्या पण असतील, तरीसुद्धा प्रभू म्हणतो की मला त्या कापून फेकून द्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारे प्रभू आमच्या जीवनामध्ये त्याच्या वचनाद्वारे कार्य करतो. प्रश्न हा आहे की आम्ही त्याच्या वचनाचं कार्य होण्यासाठी त्याला संधी देत आहोत का? त्याला परवानगी देत आहोत का? एखादा पेशंट आहे की ज्याला कदाचित एखादा ट्यूमर झालेला आहे आणि तो ट्यूमर काढून टाकायचा आहे. तो पेशंट जर म्हटला नाही नाही मला फार त्रास होईल, तुम्ही काय ते काढू नका, तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील, नाही का. परंतु जर त्याने डॉक्टरला परवानगी दिली, डॉक्टरांना सांगितलं ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, आणि डॉक्टर आपल्या पद्धतीप्रमाणे ते करतील, ते भूल देतात नाही का, ॲनेस्थेशिया, ज्यामध्ये जो रुग्ण आहे, रोगी आहे, तो स्वतः काहीच करू शकत नाही. तो फक्त संपूर्णपणे आपलं शरीर डॉक्टरच्या हातामध्ये सोपवून देतो. आणि आज आम्हाला सुद्धा आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जरी शस्त्रक्रिया व्हायची असेल तर स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये सोपवून देणं आवश्यक आहे. पण कदाचित फार दुःखदायक आहे, वेदनादायक आहे. सर्जरीच्या पेन्स भयंकर असतात. मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. आपल्यापैकी अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली. माझं हृदय, माझी छाती वरपासून खालपर्यंत फाडण्यात आली. आणि जेव्हा सर्जरी पूर्ण झाली तेव्हा फार वेदना झाल्या, परंतु माझ्यासाठी आवश्यक होतं. त्यामुळे मला नवीन जीवन मिळालं. आज आम्हा सर्वांना जर नवीन जीवन हवं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये शस्त्रक्रिया करण्याची परवानगी आम्हाला द्यावी लागेल. आमच्यापैकी काही जण फार हट्टी आहोत. आम्हाला वाटतं नाही नाही मी स्वतःच सगळं करेन, मला काय येशूची गरज नाही.
मी आपलं प्रार्थना करेन, मी बायबल वाचेन, मी चर्चला जाईन, तेवढं पुरेसं आहे. पण कधी कधी प्रभू म्हणतो, नाही, मला तुझ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. आज प्रभू आमच्याशी बोलत आहे का? प्रभू तुमच्याशी बोलत आहे का? तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी गोष्ट आहे का की ज्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे? आध्यात्मिक शस्त्रक्रिया, आध्यात्मिक सुन्नता, शरीराची नाही, अंतःकरणाची. आमच्या जीवनामध्ये जे काही दुष्टपणा आहे, अयोग्यपणा आहे, खोटारडेपणा आहे, अनैतिकपणा आहे, तो सर्व काढून टाकण्यासाठी आज आम्ही परमेश्वराला संधी देणार आहोत का? आमची सुन्नता प्रभू येशू ख्रिस्ताने करावी यासाठी आम्ही त्याला सहकार्य करणार आहोत का? पुढे पाऊल असे म्हणतो 12व्या वचनामध्ये, तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठवले गेला. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुन्नता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. पण आमचं तारण होतं, आम्ही प्रभूला ओळखतो, याच्यामध्ये कितीतरी गोष्टी घडतात, नाही का? या ठिकाणी पाऊल बाप्तिस्माचा उल्लेख करत आहे, त्याचं उदाहरण तो देत आहे. आणि बाप्तिस्माविषयी सांगताना तो काय म्हणतो? तुम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावला, पुरले गेला आणि पुन्हा उठवले गेला. प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये आपण तेच म्हणतो, नाही का? तो माझ्यासाठी मरण पावला, पुरला गेला आणि पुन्हा उठला. आणि आमच्या जीवनामध्ये बाप्तिस्मा याचा अर्थ काय? तर पाऊल असं म्हणतो, देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठवले गेला. आपण ख्रिस्ताबरोबर उठवले गेलो आहोत. बाप्तिस्माचा अर्थ काय आहे? हा फार गहन अर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाबरोबर आणि पुनरुत्थानाबरोबर आम्ही समरूप होतो. बाप्तिस्मा म्हणजे काय याविषयी आमच्या मंडळीमध्ये शिकवलं जातं. आमच्या घरामध्ये आमच्या मुलांना कधी सांगितलं आपण बाप्तिस्मा म्हणजे काय? त्याविषयी अभ्यास केला? किती महत्त्वाचा विषय ना बाप्तिस्मा. परंतु त्यावर आपण चर्चा करतो, अभ्यास करतो. पुष्कळदा आम्ही वाद घालतो, नाही बुडून बाप्तिस्माच बरोबर आहे, नाही शिंपडून बाप्तिस्माच बरोबर आहे, नाही लहानपणचाच बरोबर आहे. त्यासाठी आपण बराच वेळ घालू शकतो, चर्चा करू शकतो, वादविवाद करू शकतो. परंतु बाप्तिस्मा या विषयाचा अभ्यास देवाचं वचन समोर ठेवून आपण प्रामाणिकपणे केला आहे का? तुम्ही केला आहे? किती महत्त्वाचा विषय नाही का? आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि मग शेवटी 13 वचन, जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुन्नता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आमचं जीवन काय होतं हे या ठिकाणी पाऊल सांगतो की आम्ही आपल्या अपराधांनी आणि देह स्वभावाची सुन्नता न झाल्याने मेलेले होतो. होय, ख्रिस्ताशिवाय जेव्हा आपण असतो ना, तेव्हा आपण मेलेले आहोत. आध्यात्मिकरित्या मेलेले आहोत, शारीरिकदृष्ट्या नाही. शारीरिकदृष्ट्या जगाला आम्ही फार चांगले, ताजे, तरतरीत आणि फार आवेशी, फार चांगले दिसत असतो. पण आमचा आत्मा मेलेला आहे पापामध्ये. जोपर्यंत आपण पश्चाताप करत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं तारणार म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत देवाच्या दृष्टीनं आध्यात्मिकरित्या आपण मेलेले आहोत आणि आम्हाला जिवंत होण्याची गरज आहे. मला माहीत नाही, जे कोणी हा संदेश ऐकत आहे, आपल्यापैकी कोणी असं आहे का की तुमची अशी स्थिती आहे की तुम्ही अद्याप आपल्या पापामध्ये आहात, तुमची आध्यात्मिक सुन्नता झाली नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं कार्य करण्यासाठी तुम्ही संधी दिली नाही, असं तुमचं जीवन आहे का? चला आपण प्रभूकडे येऊ, पश्चाताप करू, प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारू आणि तो आमच्या अंतःकरणाची सुन्नता करेल, आम्हाला मेलेल्यातून जिवंत करेल. आम्हाला जिवंत होण्याची गरज आहे. केवळ जिवंत लोकच परमेश्वराची आराधना आणि भक्ती करू शकतात. जर आम्ही आपल्या पापामध्ये मेलेले असू तर आम्ही बाह्यदृष्ट्या जगाला दाखवण्यासाठी पुष्कळ काही गोष्टी करू, परंतु आम्ही देवाला नाही संतोष देऊ शकत. आम्हाला जिवंत होण्याची गरज आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त ते आमच्यासाठी करतो. त्याने आमच्या अपराधांची क्षमा केली आहे. हा अनुभव आपण घेतला आहे का? आज प्रभूकडे वळूया, त्याच्यावर आपण विश्वास ठेवू, आपलं जीवन त्याच्या हातामध्ये सोपवूया. ज्या प्रकारे एखादा पेशंट डॉक्टरच्या हातामध्ये स्वतःला स्वाधीन करतो, त्याच्या अधीन होतो,
त्या प्रकारे आपण स्वतःला प्रभूच्या हातामध्ये सोपवून द्या, त्याच्या अधीन होऊया, त्याच्या स्वाधीन हो, आणि त्याला जे काही करायचं आहे माझ्या जीवनामध्ये ते करण्यासाठी आपण त्याला परवानगी देऊया. देवबाप, हे सर्व करण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य करो. देवबाप, आपल्याला आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी तुझी कृपा पुरवलीस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आम्ही जे काही वचन ऐकलं आहे त्यावर आम्ही अधिक मनन करावं, विचार करावा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घ्यावा, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये त्यांना येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू, त्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. आज तू त्यांना आशीर्वादित कर. त्यांचं येणारं आयुष्य त्यांच्यासाठी अधिक आणि अधिक फलदायी असं होऊ दे. तुझ्या योजना त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण कर आणि त्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे प्रभू तुझं गौरव होऊ दे, हे आम्ही तुला विनंती करतो. त्या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांची काळजी घ्या, आम्हाला सुरक्षित ठेव. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा शालोम. काय प्रियजन हो, प्रभूनं आज भेट घेतली. प्रभू तुमच्याशी बोलला, तुम्हाला आशीर्वाद मिळाला. मग हा आशीर्वाद तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक यांना देताय ना, त्यांनाही ही लिंक पाठवताय ना. मला माहिती आहे तुम्ही हे करताय. आपल्या उपासनेमध्ये अनेक नवीन लोक जॉईन होत आहेत, त्यांनाही प्रभूचा आशीर्वाद मिळतो आहे. असाच अनेकांना आशीर्वाद मिळू द्या. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.